बघा आपण पाहत आहोत इयत्ता तिसरी ATS मधील काय पाहत आहोत गणित। गणितामध्ये आपण 3 प्रश्न काल पाहिले आहे की नाही। आता चौथा प्रश्न आहे 975 म्हणजे 975। आता हा लिहायचा कसा इंग्लिश मध्ये आपल्याला माहित आहे 975 असं लिहितो, पण मराठीत कसं लिहिणार 975 900 आणि 75, पण 975 तर इथं नाही। मग ह्याच्यासाठी हे समजून घ्यावं लागेल आपल्याला। बघा हे म्हणजे 100, हे म्हणजे काय आहे। आता मी 100ला अर्ध करतो, अर्ध केलं तर इकडे किती झाले 50, इकडे किती झाले 50, हे होतं 100। हे बघा हे काय होतं 100 होतं। आता हे 50 म्हणजे काय झालं अर्धा झाला की नाही, मग त्याला म्हणायचं अर्धाशे। बघा नीट लक्षात द्या, हे 100 होता त्याला अर्धा केला की काय झाला अर्धाशे। ठीक आहे, ही 100 पूर्ण, ह्यातला ही घेतला अर्धाशे, ही 100 म्हणजे 100, अर्धाशे म्हणजे 50। आता काय केलं ह्या अर्ध्याला पुन्हा अर्ध करतो आपण, चतकोर म्हणतो ना चतकोर, ते चतकोर घेतलं। हे बघा हे ह्याला म्हणतो पाव, ह्याला म्हणतो आपण पावशे। आता ह्या 50च्या पण निम्म झालं, 50च्या पण कमी झालं म्हणल्यावर काय झालं 25। किती झालं 25। मग हे झालं 100 म्हणजे 100, अर्धाशे म्हणजे 50, पावशे म्हणजे 25। नीट लक्षात घ्या, समोर बघा, लक्ष देऊन ऐकलं की हुशार होतं, लक्ष देऊन ऐकायचं। आता हे पावशे, अर्धाशे आणि 100, ठीक आहे। मग आता 125 म्हणलं की 125। लक्षात घ्या 125 म्हणलं की 125, 225 म्हणलं की 225, 325 म्हणल्यावर काय होईल 325, 325 म्हणल्यावर काय होईल 425 म्हणल्यावर काय होईल 425, 525 म्हणल्यावर काय होईल 525। म्हणा किती 525 म्हणल्यावर 625 म्हणल्यावर 625। करेक्ट, लक्षात आलं। आता जर याला आपण असं केलं, आता हे 125 आहे, आता 125 घेतलं होतं, आता 150 घेतो। 150 म्हणजे 150, 150 म्हणजे 1 आणि अर्धा, 1 आणि अर्धा म्हणजे 100 आणि 50, 100 आणि 50 म्हणजे अर्धाशे, 100 आणि अर्धाशे मिळून झाले 150। आता 200 आणि 50 म्हणजे किती झाले 250। करेक्ट, त्याला म्हणतो 250 किंवा 150, 150 म्हणायचे 150 म्हणतो, 250 म्हणजे 250 म्हणजे त्याला 250 म्हणायचं, 250 नाही 250। आता ह्याच्या पुढून सोपं आहे, 350 350, 450 550 550, 650 650, 750 750, 850 950। ओके, आता बघा 100 हे झालं 100, 100 पुन्हा झालं 50, 150 झालं 100 50, हे काय झालं 100 आणि 50 150 झालं, अधिक 25 टाकलं की 175 झालं। 175 म्हणजे 250, 175 म्हणजे 250, 175 म्हणजे 250। आता 275 म्हणजे 250, 275 म्हणजे 275 म्हणजे
375 म्हणजे 375 म्हणजे पावणे 300, पावणे 400. 375 म्हणजे 475 म्हणजे 575 म्हणजे पावणे 600. करेक्ट. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता हे असं एकदा लिहून काढणं, एकदा दोनदा 125, 225, 350, 450 लिहिलं की तुम्हाला पक्क लक्षात येईल. 250, 350, 450, 550, 650 हे लिहून काढलं की लक्षात येईल. पावणे 200, पावणे 300, पावणे 400 हे काढलं की लक्षात येतं. आणि 75 ह्या दोघांचं जर मिळून केलं, हे अर्धा आणि हे 50 मिळून हे काय झालं? हे झाला, हा भाग झाला पाऊण भाग झाला, म्हणजे पाऊणशे. लक्षात येते? आता इथं 950 हे काय आलं? 975. 975 म्हणजे पावणे 1000. 1000 ला 25 कमी आहेत, म्हणजे 1000 ला 25 कमी आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता 380 हे तर सरळ सोपं दिलेलं आहे. 380 त्याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही. 380 हे मात्र आता आपल्याला उत्तर लिहावं लागेल. 325 म्हणजे काय सांगा? 325. 325 म्हणजे 325. 450 म्हणजे काय? आता 450 म्हणजे करेक्ट 450. 375 म्हणजे काय? पावणे 400. हे आपल्याला जास्त सरावानं येणार आहे. हे पाठच करायचं काही दिवस, लक्षात राहू द्यायचं. पाठच करायचं म्हणजे लक्षात येते. आता 425 म्हणजेच काय? 425. करेक्ट 425. हे पुस्तकात गणित नाही, पुस्तकात 5 पर्यंतच आहेत. आपण 6, 7, 8, 9, 10 एक्स्ट्रा दिलेले. आता 550 म्हणजे किती मग? 550. शाबास. 550. आता असाच अजून स्वाध्याय तुम्हाला तयार करून देतो. तुम्ही असे तयार केलेले उदाहरणं घरी सोडवायचे आहेत. ओके, लक्षात आलं?